माझ्याकडे डेली काउन्सिलिंग करण्याकरता जे पेशंट येतात त्यांचा मोस्टली हा कॉमन प्रश्न असतो की मॅडम आम्ही कोणतं तेल खावं आणि किती प्रमाणात खावं. पाम ऑइल जे आहे ते आपण मोस्टली आपल्या भारतामध्ये पॅकेज्ड फूड आणि जे प्रोसेस्ड फूड आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त बघतो. नमस्कार, मी ऋतुजा महाजन, क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट इन चेलाराम डायबिटीज हॉस्पिटल. सो माझ्याकडे जेव्हा पेशंट येतात तेव्हा मी त्यांना हा चार्ट जो आहे हा एक्सप्लेन करते. हा चार्ट ICMR NIN 2024 गाईडलाईन्स नुसार तयार केलेला आहे आणि ह्यात आपण स्पष्ट बघू शकतो की इथे रेड जो सिग्नल दिलेला आहे तो SFA म्हणजे सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड साठी सांगितलेला आहे. ग्रीन जो आहे हा मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड साठी सांगितलेला आहे. ब्लू जो आहे हा पॉली अनसॅच्युरेटेड N6 पुफा आपण त्याला म्हणतो आणि येलो जो आहे हा N3 पुफा म्हणजे पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स. सो आपण ह्या चार्ट मध्ये स्पष्ट बघू शकतोय की घी म्हणजे तूप, पाम ऑइल आणि कोकोनट ऑइल ह्याच्यामधलं जे सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्सचं पर्सेंटेज आहे ते बऱ्यापैकी जास्त आहे आणि बाकीचे जे व्हेजिटेबल ऑइल्स आहे फॉर एक्झाम्पल मस्टर्ड ऑइल म्हणजे मोहरीचे तेल, सोयाबीन तेल, कॉटन सीड ऑइल, कॉर्न ऑइल, राईस ब्रान ऑइल, नंतर सिसेमी म्हणजे तिळाचं तेल, ग्राउंडनट ऑइल, सॅफ्लॉवर ऑइल, सनफ्लॉवर ऑइल हे सगळ्या भाज्यांपासून किंवा त्यांच्या बियांपासून तयार होणारी तेले आहेत आणि त्याच्यामधलं मोनो अनसॅच्युरेटेड आणि पॉली अनसॅच्युरेटेड ह्या दोन्ही चांगल्या फॅटी ऍसिड्सचं प्रमाण हे अतिशय उत्तम आहे. इथे आपण बघू शकतोय. त्याच्यामुळे तुम्ही कुठलंही व्हेजिटेबल ऑइल ज्याच्यामध्ये मस्टर्ड ऑइल टू सॅफ्लॉवर ऑइल हे आपल्या डेली यूज करता आपण वापरू शकतोय. पण त्यातल्या त्यात जे तूप आहे किंवा पाम ऑइल आहे किंवा कोकोनट ऑइल आहे ह्याचं प्रमाण आपल्याला अत्यंत मॉडरेट म्हणजे दिवसातनं अगदी 1 चमचा ठेवलं तरी चालणार आहे. पण त्यातल्या त्यात आपल्याला ICMR NIN 2024 ज्या गाईडलाईन्स आहेत त्या असं सजेस्ट करते की आपल्या तेल आणि तूप ह्या दोन्हींचं जे प्रमाण आहे ते आपल्याला अर्धा लिटर पर पर्सन पर मंथ पेक्षा जास्त ठेवायला नकोय. थँक्यू.